या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत वसुंधरा तिचं काम करत असते. मात्र काम करत असताना तिच्या मनात एकच विचार सुरू असतो की तनया आज न सांगता इतकं काम का करत आहे. तिच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे आणि मग ती या गोष्टीचा शोध घ्यायचं ठरवते. तितक्यात मग आकाश त्या ठिकाणी येतो. त्याचा आज पगार झालेला असतो, त्यामुळे त्याने वसुंधरासाठी मुलांसाठी भरपूर शॉपिंग केलेली असते. पण वसुंधरा म्हणत असते की आकाश या सगळ्याची काय गरज आहे, घरचे लोक काय म्हणतील. आणि ते ऐकून आकाशला वाईट वाटतं. तो म्हणत असतो की वसुंधरा, आता मी आपल्याच कंपनीमध्ये जॉब करतो, आता मला कमी पगार आहे म्हणून तुम्ही असं बोलताय ना. पण त्यावर काही उत्तर न देता वसुंधरा खाली मान घालते. तर आकाश तिला सांगतो की मला कमी पगार आहे याचा खरंच काही फरक पडत नाही. माझ्यासाठी तुम्ही आणि आपली मुलं सगळ्यात जास्त महत्त्वाची आहात आणि तुमच्या आनंदासाठी मी काही करू शकतो. आणि मग त्यानंतर त्याने वसुंधरासाठी जे जे शॉपिंग केलेली असते ती सगळी तो तिला दाखवतो आणि ते सगळ्या गोष्टी बघून वसुंधराला तर खूपच आनंद होतो. आणि मग ते दोघेजण छान एकमेकांशी गप्पा मारत बसतात आणि मग ते दोघेजण खाली येण्यासाठी निघतात. तर घरातील इतर सगळेजणसुद्धा डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तनया त्यांच्यासाठी चहा बनवत असते आणि मग जेव्हा ती आकाश वसुंधराला खाली येताना बघते तेव्हा मग ती मुद्दाम चहाचा ट्रे घेऊन बाहेर येण्यासाठी निघते आणि थोड्या वेळानंतर ती लगेच चक्कर आल्याचं नाटक करते आणि खाली कोसळते. तनयाला खाली असं पडलेलं बघून सगळ्यांच्याच पायाखालची जणू जमीन सरकते. सर्वजण खूप घाबरलेले असतात आणि मग त्यानंतर अखिल पटकन तनयाला उठवतो आणि सोफ्यावर बसवतो. थोड्या वेळातच तनया शुद्धीवर येते. सगळेजण घाबरलेले असतात. तिला काय झाले ते विचारत असतात. तनया पाणी पीत सांगते की मला सकाळपासूनच बरं वाटत नव्हतं. तर जयश्री म्हणत असते की तुला बरं वाटत नव्हतं तर या वसुंधराने सांगितलेली कामं का करत होतीस तू. अशा वेळी ना तिला सरळ नकार द्यायचा. तर वसुंधरा म्हणत असते की आई, आज मी तनयाला खरंच काही काम सांगितलं नाही, ती स्वतःच्या मर्जीने करत होती. तर तनयासुद्धा म्हणत असते की हो आई, वसुवहिनी खरं बोलते आणि आपल्या घरातलं काम करायला काय होतंय. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना असं सांगते की मी आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन येते, कारण मला बऱ्याच वेळा हा त्रास होतो. एकदा मी डॉक्टरांकडे जाऊन आले की मला बरं वाटेल. आणि त्यावर सगळेजण म्हणतात की ठीक आहे, तू जा डॉक्टरांकडे. आणि मग अखिल तिला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी निघतो. पण जाता जाता ती हसतच वसुंधराकडे पाहत असते. त्यामुळे तिला प्रश्न पडतो की ही तनया माझ्याकडे बघून का हसत होती. त्यानंतर अखिल आणि तनया त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडे येतात. तनया डॉक्टरांना सांगत असते की मला मगाशी चक्कर आली होती. तर अखिल म्हणत असतो की हो, ती सकाळपासून खूप काम करते, कदाचित त्याचमुळे तिला हा त्रास झाला असेल. आणि मग डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, मी तिला चेक करून सांगते. आणि मग त्या तिला चेक करण्यासाठी नेतात. अखिल बाहेरच असतो. तर तनया डॉक्टरांना म्हणते की डॉक्टर, मला तुमची मदत हवी आहे. लहानपणी जेव्हा मी स्कूल बंक करायचे तेव्हा तुम्ही मला जसं खोटं सर्टिफिकेट द्यायचात ना, तशीच आत्तासुद्धा मला मदत करा. आणि मग ती तिचा प्लॅन डॉक्टरांना सांगते. काही वेळाने डॉक्टर आणि तनया बाहेर येतात. अखिल विचारत असतो की डॉक्टर, काय झालं, काळजी करण्यासारखं तर काही नाही आहे ना. तर डॉक्टर म्हणतात की नाही अखिल, उलट आनंदाची बातमी आहे, तुम्ही दोघेजण आई बाबा होणार आहात. आणि ते ऐकून अखिलचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तो तनयाला म्हणत असतो की हे खरं आहे का, तू प्रेग्नेंट आहेस का. आणि त्यावर ती देखील हसून लाजून हो म्हणते. त्यामुळे अखिलला तर खूप आनंद होतो. त्यानंतर डॉक्टर त्याला सांगतात की आता तुम्हाला तनयाची काळजी घ्यावी लागणार आहे. आता तिने घरातील एकही काम करून चालणार नाही. तिला तुम्ही कोणतंही काम करायला सांगू नका, तिची काळजी घ्या, तिचे हट्ट पुरवा. आणि त्यावर अखिलही आनंदाने हो म्हणतो. मात्र घरात सगळेच जण काळजीत असतात. वसुंधरा म्हणत असते की तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे, थोडंसं खाऊन घ्या. पण जयश्री म्हणते की या परिस्थितीमध्ये तुला खायचं कसं गं सुचतं. मात्र माधव तिला शांत राहायला सांगतो. सगळेच जण काळजीत असतात. तनयाला नेमकं काय झालं असेल याचा विचार करत असतात. आणि तितक्यात अखिल तनया घरी येतात. अखिल म्हणत असतो की काळजी करू नका, उलट आनंदाची बातमी आहे. तर सर्वजण विचारतात काय. तर अखिल सांगतो की आई बाबा, आता तुम्ही आजी आजोबा होणार आहात. आणि ही आनंदाची बातमी ऐकून सगळेच जण खूप खुश होतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. आकाश तर अखिलला मिठी मारून त्याचं अभिनंदन करतो. जयश्रीसुद्धा तनयाजवळ जाते आणि तिचं कौतुक करते. आणि मग ती अवनीला सांगते की पटकन मीठ मोहरी घेऊन ये, या आनंदाला कोणाचीही दृष्ट लागायला नको. त्यानंतर ती तनयाची दृष्ट काढते. सगळेच जण खूप आनंदात असतात. तनयाचं अखिलचं कौतुक करत असतात, त्यांचं अभिनंदन करत असतात. आणि मग त्यानंतर जयश्री असंही म्हणते की चला, आता कंपनीला पुढचा CEO मिळणार. मात्र त्यावर कोणीच काही उत्तर देत नाही.
त्यानंतर जयश्री मुद्दाम वसुंधराला सांगते की वसुंधरा, आता यापुढे तू तनयाला काही काम सांगायचं नाही आहे. तर वसुंधरा म्हणत असते की हो आई, मी तनयाला काही काम सांगणार नाही, उलट मी तिची मनापासून काळजी घेईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि मग ती तनयालासुद्धा सांगते की आता तू 2 जीवांची आहे, स्वतःची काळजी घे. तर तनया म्हणत असते की हो वसू वहिनी. आणि मग ती मुद्दाम वसुंधराला पाणी आणायला सांगते. वसू तिच्यासाठी पाणी आणते तर तनया हसतच मनाशी म्हणत असते की आता तर तुला फक्त माझ्यासाठी पाणी आणायला सांगितलंय, हळूहळू बघ मी काय करते ते. आणि मग त्यानंतर ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे त्या तनयाचे बाबा तिच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. ते म्हणत असतात की तुझ्यामुळे तनयाला आणि तिच्या घरच्यांना त्रास व्हायला नको आहे. मात्र ती विशाखा काही ऐकायला तयारच नसते आणि याच गोष्टीवरून त्या दोघांचा वाद सुरू असतो. तितक्यात विशाखाला जयश्रीचा फोन येतो. जयश्री तिला म्हणत असते की काय चाललंय आजीबाई. तर विशाखा म्हणत असते की काय गं जयू, तुम्हाला आजीबाई का म्हणतेस, माझं काही एवढंही वय झालेलं नाही आहे. आणि मग जयश्री हसतच तिला म्हणते की अगं आता तनयाला बाळ होणार आहे म्हटल्यावर आपण दोघी आजीच होणार ना. आणि ही गोड बातमी ऐकून विशाखासुद्धा खूपच खुश होते. आणि मग ती जयश्रीला म्हणते की मी लगेच तिकडे येते. पण जयश्री म्हणते की आत्ता लगेच येऊ नको, उद्या सकाळी निवांत ये. आणि त्यावर विशाखासुद्धा आनंदाने हो म्हणत फोन ठेवून देते. त्यानंतर मग ती ही बातमी तनयाच्या बाबांना सांगते. त्यांनासुद्धा खूप आनंद होतो. मात्र त्यानंतर अचानक विशाखाचा चेहराच पडतो. बाबा तिला विचारत असतात की काय झाले, तुझ्या तोंडावर असे 12 का वाजलेत. तर ती म्हणत असते की मला माहीत नाही, काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. कारण तनयाने मला सांगितलं होतं की ते दोघेजण फॅमिली प्लॅनिंग करत आहेत, मग अचानक ही अशी बातमी का. तर बाबा म्हणत असतात की अगं काय हरकत आहे, किती गोड बातमी आहे ही. आणि मग ते तेथून निघून जातात. मात्र विशाखाची खात्री असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि मग ती लगेच उद्या जाऊन तनयासोबत बोलायचं ठरवते. दुसरीकडे जयश्रीचं बोलणं माधवने ऐकलेलं असतं. तिला म्हणत असतो की मगाशी तर तूच आम्हाला म्हणत होतीस ना की कोणालाही काही सांगायचं नाही, आणि आता तू सगळ्यांना फोनवर ही बातमी सांगतेस, काय चाललंय तुझं. तर जयश्री आनंदाने म्हणत असते की मग बातमीच एवढी चांगली असल्यावर सांगणार नाही का. आणि माझी तर खात्री आहे तनयाला नक्की मुलगा होणार, ठाकूर घराण्याला वारस मिळणार. आणि ते ऐकून बाबा म्हणतात की अगं हे असं बोलायची काय गरज आहे, मुलगा मुलगी असा भेदभाव आपण का करायचा. पण जयश्री म्हणत असते की तुम्हाला ना काही कळत नाही, तनयाला मुलगा झाला तर आपल्या घराण्याला वारस मिळेल, तोच आपल्या कंपनीचा वारसदार असेल. मी ना त्या वसूच्या आणि तिच्या त्या बनीच्या घशात काही जाऊ देणार नाही. तनयाला जर मुलगा झाला ना तर त्या वसुंधरेची चांगलीच जिरेल. आणि जयश्रीचे असे विचार ऐकून माधवला तर खूप वाईट वाटतं. तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण काही उपयोग होत नाही. जयश्री तिच्याच विचारांमध्ये हरवून गेलेली असते आणि तिच्या अशा बोलण्या वागण्यामुळे माधवला मात्र त्रास होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.